एक ब्रेकिंग न्यूज बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना अजून एक धक्का। एकनाथ शिंदे यांनी सीएम असताना निवृत्त झालेले कैलास जाधव यांना जॉइंट एमडी पद MSRDC इथं त्यांची नियुक्ती केली होती। जाधव यांना मात्र तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेले आहेत। निवृत्त झालेल्या जाधव यांच्या जागी वैदेही रानडे यांच्याकडे कार्यभार देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। MSRDC खातं सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। जाधव यांची निवृत्तीनंतर 1 वर्ष करार पद्धतीने सहसंचालक MSRDC या पदावर नियुक्ती झाली होती। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी बोलूया। राहुल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक असे निर्णय घेत आहेत जे त्यांच्या स्वतःच्या खात्याशी नाही तर शिंदेंच्या खात्याशी निगडित असलेले निर्णय आहेत। हा शिंदेंना धक्का आहे का? काल पत्रकार परिषदेमध्ये मात्र मुख्यमंत्री तसं काही नाकारताना दिसले। एकंदरीत बघितलं सुवर्णा, तर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद पार पडली होती, आमच्या दोघांमध्ये कोणतंही कोल्ड वॉर नाही हे दोघांकडूनही तितकंच पद्धतीनं वारंवार उल्लेख करण्यात आला होता। मात्र ज्या पद्धतीनं काही निर्णय होत आहेत राजकीय वर्तुळात, खास करून विरोधकांनी या संदर्भात आरोप जो केलेला आहे त्याचनुसार आत्ताच विजय वडेट्टीवार यांनी देखील याबद्दल खुलासा केला की ज्या पद्धतीनं निर्णय होत आहेत आणि त्या खाते जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थातच कैलास जाधव यांना वाढीव कारभार जो देण्यात आला होता, वाढीव पदभार जो देण्यात आला होता, तो आता काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी वैदेही रानडे यांच्याकडे तात्काळ कार्यभार देण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। MSRDC खातं हे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। पूर्वी देखील मुख्यमंत्री असताना आणि तत्कालीन ते खातं देखील त्यांच्याचकडे होतं। मात्र आता ही वाढीव पदभार जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत हा निर्णय घेण्यात असल्याचं कळतंय। त्यामुळं त्यांच्या खात्यातील एक जो पदभार होता तो काढून दुसऱ्यांना दिल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्याच कोल्ड वॉरची चर्चा, पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चर्चा या निमित्ताने निर्माण झाली आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। राहुल, कैलास जाधव यांना सेवामुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि वैदेही रानडे यांची तिथे नियुक्ती केली जावी असे आदेश निघालेले आहेत। जॉइंट MD पदावर MSRDCच्या जॉइंट MD पदावर त्यांची नियुक्ती झालेली होती, पण आता या जागी वैदेही रानडे काम करतील। मुख्यमंत्र्यांचा हा एकनाथ शिंदेंना धक्का आहे अशा चर्चा यामुळे सुरू झालेल्या आहेत। धनंजय मुंडेंपाठोपाठ आता माणिकराव कोकाटे यांच्यावर सुद्धा टांगती तलवार आहे। कोर्टाच्या निकालावर कोकाटेंचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत। सध्या शासकीय कोट्यातील घरं त्यांनी फसवणुकीने मिळवली असा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे। 50,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। ते आणि त्यांचा भाऊ यांनी ही मुख्यमंत्री कोट्यातली घरं लाटली होती असं त्यांच्यावर आरोप आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी आहे। कोकाटे यांनी त्यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी याकरता 2 अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेत। कोकाटेंना झालेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते। त्यामुळे ते मंत्रिपदावरही राहण्यासाठी पात्र ठरणार नाहीत। आजचा निकाल काय येतो हे बघणं महत्त्वाचं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर विरोधक आज न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा आक्रमक दिसू शकतात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मंत्रिपद जाण्याची, आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार आहे। आजची सुनावणी महत्त्वाची आहे, काय सांगाल? सुवर्णा, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये 11 वाजता जी युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादावरती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे आहे नितीन जीवणे या सगळ्या संदर्भात आज निकाल देणार आहे। मात्र खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये यापूर्वीच दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला होता। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने निकाल जात असल्याचं ज्यावेळेला समजलं त्यावेळेला मात्र स्थानिक नागरिकांनी काही वकिलांमार्फत या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि माणिकराव कोकाटे हे कसे यामध्ये दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि अनेक जुने ज्या घटना आहेत त्याचे दाखले जे आहेत ते न्यायालयासमोर मांडण्यात आले। मात्र त्याही प्रकरणाला न्यायालयाने ते ऐकून घ्यायला नकार दिला
या सगळ्या प्रकरणानंतर विरोधातले जे वकील आहेत त्या सगळ्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला हायकोर्टामध्ये जाण्यासाठीची मुभा मिळावी आणि त्यानंतर आपण या प्रकरणावर सुनावणी करावी. त्या सगळ्या अनुषंगानं त्या सगळ्या वकिलांना 5 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत हायकोर्टामध्ये जाण्याची मुदत दिलेली होती. ती मुदत आज संपणार आहे. त्यामुळे आज जर हायकोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांचे जे वकील आहेत त्यांचा जर स्टँड झाला नाही तर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये निकाल देऊ शकतं. जर या प्रकरणाचा निकाल तर माणिकराव पद आणि मंत्रीपद जे हो आहे लक्ष्मण, ते धोक्यात येऊ शकतं. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुझा आवाज सलग आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण आपण आता जी बघतोय बातमी ती अशी आहे की सुनावणी काय आज होते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.